तर इथं आपण 36 साईजची बाही घेतलेली, बाहीची उंची आहे 11 इंच. आपल्याला 1 इंच प्लस मध्ये करायचंय आणि मी ज्या डिझाईन दाखवते तुम्हाला त्या डिझाईनसाठी आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. जसं की आता तुमची बाही 9 इंचाची असेल तर 10.5 इंच पूर्ण एक्स्ट्रा घ्यायचंय, म्हणजे जसं की 1.5 इंच तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. रेग्युलर बाहीमध्ये आपण 1 इंच घेतो, पण जी मी डिझाईन दाखवणार आहे त्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच घ्यायचे. मग 1.5 इंच का घ्यायचे? कारण इथून आपली बाही कट होणार आहे. आता बऱ्याचदा काय होतं, कॉटनचे साडींवरती बरेचसे पीस खूप छान छान असतात, मोठे काट असतात, मग पूर्ण काट लावू वाटत नाही महिलांना, ते व्यवस्थित दिसत नाही म्हणून. तर मी आज काट कसा जॉईन करायचा, डिझाईन कशी करायची ते दाखवणार आहे. तर इथून इतकी उंची घेतलेली आहे 5 इंच, अगदी त्याचा मधोमध इथं घेतलेला आहे 3 इंच इथं टिक केलेला आहे आणि इथून घेतलेला आहे 2 इंच आणि तिघही पॉइंट आपण जॉईन करून घेतलेले, म्हणजे आकार कट केलेला. आता दाखवते मी तुम्हाला. मी तुम्हाला मार्करने टिक करून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आकार कसा असेल. अशा पद्धतीने आपल्याला आकार कट करायचा आहे. तर इथं आपण आकार कट करून घेऊयात. खालचा जो कट करणार आहे आपण भाग, तो काट घ्यायचा आहे. आता हा भाग आहे ना आपलं अस्तरचा किंवा मेन कापडचा साईडला ठेवायचा आहे आणि हा भाग ठेवायचा आहे. हा भाग ठेवून आपल्याला जे काट आहेत ते कट करायचे. हा भाग ठेवून आपल्याला काट कट करायचे आणि काट ह्या आपली जी स्लीव्ज आहे तिला जॉईन करायचे. अतिशय सुंदर अशी बाही तयार होते. आणि तुम्हाला जर असेच पेपर पॅटर्न हवे असतील, कटोरी, प्रिन्स कट, फोरटक्स, बोटनेक, असे आपल्याकडे 15 प्रकाराचे पेपर पॅटर्न आहेत. तुम्हाला यातले कुठल्याही प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे.